मित्रांनो, नुकतंच आपण लाकडी घाणा तेलाचं प्रोडक्शन चालू केलं आणि पहिलीच बॅच आपण शेंगदाणा तेलाची बनवली। मित्रांनो, बाजारामध्ये अतिशय चांगल्या कंपनी समजल्या जाणाऱ्या किंवा अतिशय चांगले जे ब्रँड आहेत त्यांचं जे शेंगदाणा तेल आहे किंवा शेंगतेल आहे त्याची साधारणपणे 1 लिटरची प्राइस 180 रुपयापासून 220 रुपयापर्यंत आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही पहिली बॅच शेंगतेलाची बनवली तर त्याच्यामध्ये 1 किलो किंवा 1 लिटर शेंगतेल काढण्यासाठी साधारणपणे 2.5 ते पावणे 3 किलो शेंगदाणा लागतो आणि सध्याच्या बाजारभावानुसार आपल्या शेंगदाण्याचा 1 किलोचा दर हा 140 रुपये आहे आणि फक्त शेंगदाणाच साधारणपणे 350 रुपयांचा आपल्याला 1 लिटर तेल बनवण्यासाठी लागतो आणि त्याच्यासोबतच बनवण्याची कॉस्ट, त्या जागेचं भाडं किंवा इतर मेंटेनन्स असं केलं तर साधारणपणे 380 रुपयापर्यंत ही 1 लिटर शेंग तेलाची मेकिंग कॉस्ट जाते। मग आपण जे बाजारात खातो किंवा आपण जे जेवणामध्ये जी मोठमोठ्या कंपनीची किंवा इतर शेंगतेल घेतो तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात भेसळ आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल। मित्रांनो, बरेच लोक आमच्याकडे तक्रार करतात की मला तंबाखूचं व्यसन नाही, मला दारूचं व्यसन नाही किंवा मी गुटखाही खात नाही, परंतु मला कॅन्सर झालेला आहे किंवा मला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे। तर हे कशामुळे होतं तर आपण इतकं जर भेसळयुक्त अन्न खात असेल तर त्याचा तो परिणाम आहे। शेंगतेलापासून LDL कोलेस्ट्रॉल कमी होतं, हृदयाला ताकद मिळते, परंतु तेच जर भेसळयुक्त असेल तर तेच LDL कोलेस्ट्रॉल वाढलं जातं आणि त्याचा परिणाम हा हृदयावरती होतो आणि हार्ट अटॅकचा चान्स किंवा जास्त प्रमाणात वाढतो। शेंगतेल हे त्वचेसाठी देखील तेवढंच चांगलं आहे। ज्या लोकांचं पोषण करायचं आहे किंवा ज्या लोकांचं वजन वाढवायचं आहे अशा लोकांच्यासाठी शेंगतेल हा चांगला पर्याय आहे।